नमस्कार, जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आदित्य ठाकरे यांनी नुकतीच गिरगावमध्ये सभा घेतली आणि ही सभा घेत त्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेला आहे। त्यामुळे मिलिंद देवरा अधिकच अस्वस्थ झालेले आहेत। यानंतर मिलिंद देवरा यांनी समाज माध्यमात केलेल्या पोस्टमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये मागील 50 वर्षांपासून काम केल्याची आठवण करून दिली। त्यामुळे या मतदारसंघावर आपला दावा प्रबळ ठरतो असा युक्तिवाद करताना दक्षिण मुंबईचा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे होतं असं मिलिंद देवरा यांनी म्हटलेलं आहे। मिलिंद देवरा दक्षिण मुंबईच्या मतदारसंघासाठी आग्रही असले तरीही उद्धव गट ही जागा सोडण्यास तयार नाहीये, कारण की मागील 2 निवडणुकांमध्ये म्हणजेच 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत याच मतदारसंघातून मिलिंद देवरा यांचा साधारण 1 ते 1.5 लाख मतांनी पराभव करत जिंकून येत आहेत। आणि शिवसेनेने आधीच सांगितलेलं आहे, शिवसेना उद्धव गटाने आधीच सांगितलेलं आहे, जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं आहे आणि त्या सूत्रानुसार जर बघायला गेलं तर अरविंद सावंत यांच्याकडे ही जागा राहील। मात्र समाज माध्यमात सध्या मिलिंद देवरा यांनी जो प्रचार सुरू केलेला आहे, जो दावा सुरू केलेला आहे की गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी दक्षिण मुंबईची सेवा केलेली आहे, गेल्या 50 वर्षांपासून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दक्षिण मुंबईची सेवा केलेली आहे, त्यामुळे काँग्रेसचीच दावेदारी यावर असेल असं वक्तव्य मिलिंद देवरा यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्याकडून काय दावा करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी पाहूयात। दक्षिण मुंबई सीट परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार 50 वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहे। खासदार असो व नसो, मतदारसंघातील सर्व जनतेसाठी आमचे काम सुरूच असते। आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही, काम आणि नात्याने हा मतदारसंघ जिंकला आहे। दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करतायत गेल्या 2 टर्मपासून। गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहीत असेल, पण मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी मला माहीत नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही। दरम्यान याच संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। दक्षिण मुंबई लोकसभेतून काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांनी इच्छुक उमेदवारी जरी दाखवली असली तरी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने शिंदे गटामध्ये ते प्रवेश करणार का अशी चर्चा सुद्धा आहे, रंगू लागलेली आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदार एकनाथ शिंदे यांचे जे पुत्र आहेत श्रीकांत शिंदे हे कुठेतरी मिलिंद देवरा यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती करताना पाहायला मिळत आहेत आणि मिलिंद देवरा नेमकं शिंदे गटामध्ये प्रवेश करणार का हे पाहावंच लागेल। तर दक्षिण मुंबईमध्ये नक्की मिलिंद देवरा जागा लढतील काँग्रेसकडनं की उद्धव गटाकडनं अरविंद सावंत, या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे पाहूयात। येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये साऊथ मुंबईची जी सध्याची सीट आहे ती शिवसेनेकडे आहे, परंतु यावेळेला शिवसेनेच्या अलायन्स पार्टीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जो काँग्रेसचा गट आहे आणि राष्ट्रवादी आहे, या इंडिया आघाडीमध्ये मिलिंद देवरा हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रचाराची आघाडी घेतलेली आहे। जर असं झालं आणि मिलिंद देवरा यांनी जर बंडखोरी केली तर त्याचा फायदा भाजपला सहज होऊ शकतो। भाजपकडून सध्या जे नाव चर्चेत आहे ते पियुष गोयल यांचा चर्चेत आहे। त्या अगोदर 2 नावं चर्चेत आली होती, एक तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दुसरं नाव आलं होतं ते पालकमंत्री, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा। परंतु यामध्ये भाजप आणि त्यांच्या आघाडीमध्ये त्यांच्या महायुतीमध्ये कोणतीही बंडखोरी होण्याची शक्यता नाही। इंडिया आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची सध्या शक्यता आहे
आणि हा मतदारसंघ पूर्ण मराठी पट्टा आहे आणि या मराठी पट्ट्यामध्ये अशी बंडखोरी झाली तर त्याचा फायदा निश्चितच भाजपला होईल असं मला वाटतं. तर गेल्या 2 टर्मपासून दक्षिण मुंबईतून जिंकणारे अरविंद सावंत यांच्या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात. अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक आहेत. गेल्या 55 वर्षांपासून ते शिवसेनेतच आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या अगदी सुरुवातीपासून त्यांनी शिवसेनेतच राहणं पसंत केलेलं आहे. पक्षाच्या पोलिंग बूथवर बसण्यापासून अनेक आंदोलनांमध्ये अरविंद सावंत हे नेहमीच सक्रिय. 1995 पर्यंत ते एक MTNL अभियंता सुद्धा होते. विधान परिषदेमध्ये 1995 साली राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर MTNL मधून अभियंता म्हणून ते जे काम करत होते त्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दक्षिण मुंबई मतदारसंघात देवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून 2014 साली आणि त्यानंतर पुन्हा 2019 साली असं सलग 2 टर्म ते जिंकून आलेले आहेत. पुन्हा 2019 मध्ये सुद्धा देवरा यांचा पराभव करून ते खासदारकीपदी कायम राहिलेले आहेत. तर अरविंद सावंत यांची ताकद नक्की काय आहे, काय सांगतात राजकीय विश्लेषक, पाहूयात. दक्षिण मुंबई मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर इथून 2 वेळा म्हणजे 2014 ते 2019 आणि 2019 ते 2023 असा जो काही काळ आहे त्या काळासाठी शिवसेनेचे अरविंद सावंत हे तिथून खासदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तिसऱ्यांदा देखील ही जागा शिवसेनेसाठीच असेल आणि अरविंद सावंत हेच उमेदवार असतील. आता राहता राहिलेला प्रश्न मिलिंद देवरा यांना ही जागा मिळण्याचा किंवा ती त्यांनी मिळवण्याचा. तर मिलिंद देवरा हे त्यासाठी प्रचंड आग्रही आहेत कारण त्यांच्या वडिलांपासून हा मतदारसंघ बांधण्यात आलेला आहे. हे जरी खरं असलं तरी शिवसेनेला आत्ता या क्षणाला जर आपण पाहिलं तर अगदी खात्रीने या जागेवर आपण चमत्कारिक विजय मिळवू शकू असं वाटतंय आणि त्यामुळेच अरविंद सावंतांसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. आणि गेल्या काही काळामध्ये म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर काडीमोड घेताना केंद्रीय मंत्रिपद अरविंद सावंतांना सोडायला लावलं. ते त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोडलं आणि त्यामुळेच अरविंद सावंतांसारख्या नेत्याला असं वाटायला नको की आपल्यावर पक्षाने अन्याय केला म्हणून त्यांना ही उमेदवारी दिली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मातोश्री बरोबर अत्यंत निष्ठेने राहिलेले आहेत. त्यामुळे या भागातून उमेदवार शिवसेनेचे हे अरविंद सावंतच असतील. तर काँग्रेसकडून 2009 आणि 2014 साली मिलिंद देवरा हे उमेदवार होते आणि हे दोन्ही वर्ष मिलिंद देवरा यांचा विजय झाला होता. मात्र 2014 साली अरविंद सावंत यांनी त्यांना जवळपास 1.5 लाख मतांनी मात दिली. तर हे मिलिंद देवरा नक्की कोण आहेत, ज्यांचा परिवार गेल्या 50 वर्षांपासून दक्षिण मुंबईची सेवा करत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे, पाहूयात. काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे माजी खासदार मुरली देवरा यांचे ते पुत्र. दक्षिण मुंबईमध्ये देवरा कुटुंबियांचं मोठं प्रस्थ आहे. 2004 आणि 2009 या साली दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार म्हणून मिलिंद देवरा हे विजयी झाले. वयाच्या 27व्या वर्षीच त्यांनी खासदारकीची शपथ घेतली आणि लोकसभेमधले सर्वात तरुण सदस्य असणारे ते एक आहेत. 2004 आणि 2009 अशा दोन्ही टर्ममध्ये मिलिंद देवरा यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री पद राहिलेले आहे. त्यांच्याकडे मुंबई काँग्रेसची अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली. मात्र 2014 साली शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळाली आणि देवरा यांचे फासे पलटले. यावेळेस 2014 साली अरविंद सावंत यांच्याकडून 1.5 लाखांच्या मताधिक्याने मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. पुन्हा 2019 मध्येही सावंतांनी जवळपास 1 लाख मतांच्या फरकाने मिलिंद देवरा यांचा पराभव करत खासदारकी पुन्हा एकदा मिळवली होती. लागोपाठ 2 अपयशांनंतर म्हणजे 2014 आणि 2019 साली झालेल्या पराभवानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस पक्षाचा
अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। तर 2014 आणि 2019 अशा दोन्ही टर्ममध्ये हरलेले मिलिंद देवरा आता पुन्हा एकदा सांगतायत की गेली 50 वर्ष आमचा परिवार दक्षिण मुंबईची सेवा करतो, त्यामुळे उमेदवारी ही आमच्याकडेच आली पाहिजे असे हे देवरा यांची ताकद नक्की दक्षिण मुंबईमध्ये काय आहे आणि त्यांची ओळख काय पाहूयात राजकीय विश्लेषकांकडून। जर इथे आपण पाहिलं तर देवरा यांच्या बरोबर मागच्या वेळेला अनेक प्रथितयश उद्योगपती आणि सगळी मंडळी उतरली होती, पण तरी अरविंद सावंतांनी देवरांचा पराभव केला होता। कारण याचा जर आपण विचार केला तर जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो या मतदारसंघात येतो, म्हणजे परळ, लालबाग, शिवडी, वरळी, भायखळा हा जो सगळा परिसर आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि तो या दक्षिण मुंबईमध्ये येतो आणि त्यामुळेच इथे शिवसेनेचं पारडं हे काहीसं जड असणार आहे। पण एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे की इथला भाजपचा उमेदवार कोण असणार आहे। आता भाजपचा उमेदवार हा एकतर मंगलप्रभात लोढा असणार आहे की मिलिंद देवरा यांना जर शिवसेनेमध्ये घेतलं गेलं तर शिंदेकडून मिलिंद देवरा हे तिथे उमेदवार असणार आहेत हे देखील आपण समजून घ्यायला हवं। श्रीकांत शिंदे हे सातत्यानं आग्रही आहेत मिलिंद देवरांना आपल्या म्हणजे शिवसेनेतल्या शिंदे गटामध्ये घेण्यामध्ये आणि त्यामुळे देवरा हे उमेदवार जर काँग्रेसमधून असतील तर त्यांना जिथे राहुल शेवाळे हा जो मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईचा जो परिसर आहे तिथून उमेदवारी मिलिंद देवरांना दिली जाईल काँग्रेसकडून असं म्हटलं जातंय, पण त्यांना ती नको आहे कारण तिथून त्यांना विजयाची खात्री नाहीये आणि त्यामुळेच मिलिंद देवरा हे येत्या काही दिवसांमध्ये आपल्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेतील असं एकूणच चित्र आहे। पण आज आपण पाहिलं तर अरविंद सावंत यांच्यासमोर कोणताही उमेदवार आला की जो अगदी हार्डकोर भाजपचा उमेदवार नसेल तर मात्र त्याच्यासाठी हा मतदारसंघ जिंकणं ही खूपच कठीण गोष्ट होणार आहे। तर अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा असं सध्या तरी चित्र दिसतंय, कारण की दोन्ही गटाकडून आपण बघितलेलं आहे की दावेदारी सांगण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी गिरगावात सभा घेतली आणि त्यांच्या सभेवरनं पुन्हा एकदा खासदारकीसाठी उमेदवार म्हणून अरविंद सावंतच असतील असे संकेत देण्यात आले आणि जशी ही सभा झाली, जसं शिवसेनेकडून हे संकेत देण्यात आले, तसं महायुतीमध्ये असलेले मिलिंद देवरा यांची अस्वस्थता जाणवू लागली। त्यांनी अस्वस्थता बाहेर काढण्यासाठी समाज माध्यमात एक व्हिडिओ तयार केला आणि गेल्या 50 वर्षांपासून आम्ही दक्षिण मुंबईची सेवा करतोय, त्यामुळे ही जागा काँग्रेसच लढवणार असल्याचा दावा त्यांच्याकडनं करण्यात आला। दरम्यान देवरा यांनी इतकं बोलूनही काँग्रेसने मात्र त्यांना फार महत्त्वाचं किंवा त्यांचं फार महत्त्व अजूनही घेतलेलं नाहीये, कारण की काँग्रेसकडनं कोणत्याही पद्धतीचे सकारात्मक प्रतिसाद अजूनही देवरांपर्यंत पोहोचत नाहीये। त्यामुळे काँग्रेस यावेळी नक्की देवरांना उमेदवारी देणार की नाही असाही प्रश्न मिलिंद देवरा यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आणि याचं कारण म्हणजे गेल्या 2 लोकसभा निवडणुकांपासून त्यांचा दारुण पराभव झालेला आहे, हे याच्यासाठी कारण आहे। तर अरविंद सावंत यांची 2010 साली शिवसेनेचे प्रवक्ता म्हणून बढती झाली। पक्षाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच ते शिवसेनेमध्ये अगदी पक्षाच्या पोल बूथवर बसण्यापासून ते मोठ्या आंदोलनांपर्यंत त्यांचा पक्षामध्ये सक्रिय सहभाग असायचा आणि अजूनही त्यांचा सक्रिय सहभाग असतोच। पक्षफुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही। ते ठाकरे परिवारासोबतच राहिले। गेल्या 55 वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्याचाच हा प्रभाव। 2019 साली जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका शब्दावर समाज माध्यमात पोस्ट लिहून शिवसेनेकडे असलेल्या एकमेव केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि हे त्यांचं शिवसेनेप्रती असलेली निष्ठावंता सिद्ध करत असते। हे केंद्रीय मंत्रिपद त्यांनी अवघे 5.5 महिने अनुभवलेलं होतं।
तर अरविंद सावंत हे जेव्हा 2014 साली निवडून आले खासदार म्हणून, त्यावेळेस नक्की काय घडलं होतं हे आपण सविस्तर पाहूयात। 2014 साली त्यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली। सावंत यांची लढत दक्षिण मुंबईत प्रस्थापित असलेले काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याशी होती। अरविंद सावंत यांचा विजय यावेळेस खूप कठीण मानला जात होता। मात्र सावंत यांनी तब्बल 1,20,000 मताधिक्याने देवरा यांना मोठा धक्का दिला। 2019 मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा 1,00,000 मताधिक्याने पराभव केला। तर 6व्या लोकसभा निवडणुकीपासून दक्षिण मुंबई मतदारसंघ वेगळा झाला। तिथे 2024 साली नक्की काय घडेल हे जाणून घेण्याआधी या मतदारसंघाचा इतिहास पाहणं गरजेचं आहे। पाहूयात। 1977 ते 80 या सालामध्ये रत्नसिंग राजदा भारतीय लोक दल आणि 80 ते 84 या काळातही रत्नसिंग राजदा जे भारतीय लोक दलाचे होते, खासदार म्हणून दक्षिण मुंबई मतदारसंघात जिंकून आले। एकोणीसशे 94 ते 89, 89 ते 91 आणि 91 ते 96 असं सलग 3 टर्म मुरली देवरा, जे मिलिंद देवरा यांचे वडील आहेत, काँग्रेसचे नेता आहेत, ते मुरली देवरा हे सलग 3 टर्म दक्षिण मुंबईचे खासदार म्हणून निवडून आले। एकोणीसशे 98 ते 99, 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 यामध्ये 98 ते 99 मध्ये पुन्हा मुरली देवरा निवडून आले होते। 2004 ते 9 आणि 9 ते 14 या वर्षांमध्ये सुद्धा मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा हे काँग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून दक्षिण मुंबईतून निवडून आले होते। एकोणीसशे 96 ते 98 आणि 99 ते 2004 या 2 टर्ममध्ये भाजपाच्या जयंतीबेन मेहता या निवडून आल्या होत्या। म्हणजे इतक्या वर्षांमध्ये फक्त 2 टर्मच भाजपा इथे निवडून आली आहे। तर 2014 ते 19 आणि आता 2019 ते आतापर्यंत अरविंद सावंत हे शिवसेनेचे उमेदवार इथे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। हा इतिहास जर आपण पाहिला तर या मतदारसंघात सर्वाधिक काँग्रेसचा विजय झालेला आहे। 2014 आणि 19 मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती असल्याने या दोघांचीही मते एकवटून सावंतांचा विजय झाला। मात्र जर यावेळेस या दोघांचीही मते विभागली गेली तर त्याचा फटका अर्थात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बसण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। तर ही मतविभागणी होते हे राजकीय पक्षांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि हेच नुकसान टाळण्यासाठी सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। लोकसभेच्या दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा केल्यानंतर स्वतःच्या पक्षाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने माजी खासदार मिलिंद देवरा नाराज असल्याचं समजतंय आणि त्याचमुळे काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली करत आहेत। देवरांचे निकटवर्तीय मित्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे मिलिंद देवरा यांना पक्षात प्रवेश मिळवून देण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। जर देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली महायुतीकडनं तर अर्थातच मिलिंद देवरा विजयी होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते। याचं कारण म्हणजे शिवसेनेला पडणारी मतं, भाजपाला पडणारी मतं
आणि देवरा यांचे दक्षिण मुंबईत असलेले समर्थक या तिघांचीही मते त्यांना मिळणार. अरविंद सावंतांना साधारण 4 लाख मतं मिळाली होती आणि देवरा यांना 3 लाख मतं मिळालेली होती. त्यामुळे 1 लाखाचा फरक होता. जर मिलिंद देवरा हे महायुतीकडनं जर उभे राहिले तर मिलिंद देवरा यांचे समर्थक अधिक भाजपाचे समर्थक अधिक शिवसेना शिंदे गटाचे समर्थक असं मिळून त्यांना जास्त मतं मिळतील याची शाश्वती जाणकारांना वाटते. दरम्यान श्रीकांत शिंदे हे मिलिंद देवरा यांना शिंदे गटात अर्थात शिवसेनेत घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी. पाहूयात. लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईमध्ये कुठेतरी मतदारांमध्ये संभ्रम दिसून येते आणि त्या संभ्रमाचं कारण असं आहे की मागच्या वेळेस ज्या निवडणुका झाल्या 2019 मध्ये त्यावेळेस अरविंद सावंत म्हणजेच शिवसेना आणि भाजप एकत्रित होते आणि त्याच बळावर अरविंद सावंत जे आहे निवडून आले होते. सोबतच आता कुठेतरी राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मागील 2.5 वर्षात राजकारणात इतके बदल झाले आहेत की त्या कारणाने आता अरविंद सावंत जे आहेत उभाटा गटामध्ये आहेत आणि त्याच कारणामुळे आज उभाटा गट आणि काँग्रेस हे जे आहे महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा गट शिवसेना जी आहे एकत्र आहे आणि त्याचमुळे कुठेतरी एक अशी चर्चा आहे की आता तिकीट कोणाला देण्यात येणार, देवरा यांना देण्यात येणार की पुन्हा एकदा अरविंद सावंत, की जी महाराष्ट्राच्या राजकारणातली परंपरा आहे की आधी जो उमेदवार आहे तोच पुन्हा एक निवडून येतो. त्यासाठी जी आहे मतदारांमध्ये संभ्रम आहे. एकूणच सोबतच बघायला गेलं तर युतीमध्ये जे आहे भाजपकडनं 2 नाव चर्चेत आहेत. एक म्हणजे भाजपचे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि सोबतच अध्यक्ष राहुल नार्वेकर. नेमकं या 2 जणांमधनं तिकीट कोणाला जाणार हे सुद्धा पाहावं लागेल. दोघंही इच्छुक दिसत आहेत. पण दुसरीकडे देवरा आणि सावंत यांच्यातला जो जुना वाद आहे आणि सोबतच आता नव्याने स्थापित झालेली महाविकास आघाडी याच्यामुळे तिकीट वाटपामध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ जे नेते आहेत ते नेमकं काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.